राज ठाकरेंनी उद्या बैठक बोलावली आहे। दिल्ली वारीनंतर राज ठाकरेंनी ही बैठक बोलावलेली आहे। अमित शहांच्या भेटीनंतर मनसे पदाधिकाऱ्यांची ही बैठक होत असल्याने या बैठकीकडे लक्ष आहे। महाराष्ट्रात मोदी नावावर नव्हे तर ठाकरे नावावर मतं मिळतात आणि म्हणूनच आणखी एक ठाकरे पळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला। राज ठाकरेंनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतल्यानंतर नांदेडच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपवर हा निशाणा साधला। तुम्ही कितीही पळवापळवी करा, आम्ही भाजपसाठी पुरेसे आहोत असं उद्धव म्हणाले। संजय राऊतांनी राज ठाकरेंचं जुनं व्यंगचित्र ट्विट करून राज ठाकरे आणि भाजपला डिवचलं। अलीकडच्या काळातील आपल्याला सगळ्यात जास्त आवडलेलं हे व्यंगचित्र असल्याचा टोला त्यांनी ट्विटरवरून लगावला। भाजप, फडणवीस, पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरेंनाही त्यांनी ते टॅग केलेलं आहे आणि आता मनसे आणि भाजप याला कसं प्रत्युत्तर देणार याची उत्सुकता आहे। मुळात दिल्लीला जाणं हेच आम्हाला पटत नाही, तिथं गेल्यानं लोकांच्या मनामध्ये एक वेगळी भावना तयार होते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिली। राज ठाकरे अमित शहा भेटीनं त्यांच्या पक्षातले पदाधिकारी आणि कार्यकर्तेही खुश नाहीत असंही रोहित पवार म्हणाले। अमित शहा यांच्या भेटीनंतर अमित ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट केली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। आपल्यालाही या ग्रेट भेटीचा साक्षीदार होता आलं असं अमित ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटलंय। महायुतीमध्ये मनसेला लोकसभेच्या 2 जागा मिळण्याची शक्यता आहे। दक्षिण मुंबई आणि शिर्डी या लोकसभेच्या 2 जागा मनसेला मिळण्याची शक्यता आहे। तर दक्षिण मुंबईमधून तरुण आणि सुशिक्षित चेहरा असावा यासाठी अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी असा भाजपचा आग्रह असल्याची माहिती आहे। तर शिर्डीमधून मनसे नेते बाळा नांदगावकर उमेदवार असू शकतील। राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्याच विचारांवर चालतात आणि ते महायुतीमध्ये आले तर हिंदुत्ववादी मतं एकत्र होतील अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाच्या शंभूराज देसाईंनी दिली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना खासदारांची ठाण्यामधल्या निवासस्थानी बैठक घेतली। यामध्ये लोकसभा निवडणूक रणनीतीवर चर्चा झाली। भाजप नेत्यांसोबत चर्चा करून 1-2 दिवसांमध्ये जागा वाटपासंदर्भात निर्णय होणार असल्याचं त्यांनी खासदारांना सांगितलं। तर शिंदे गटातल्या खासदारांमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचं यावेळी राहुल शेवाळ यांनी सांगितलं। नवनीत राणांच्या उमेदवारीबाबत भाजपनं वेट अँड वॉचची भूमिका घेतल्यानं राणा दाम्पत्याची धाकधुकता वाढली आहे। सोमवारी अमरावतीमध्ये भाजपच्या बैठकीमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांनी नवनीत राणांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला। त्यामुळे राणांना प्रचार रथ एकाच जागेवर थांबवण्याची वेळ आली आहे। माढा मतदारसंघाचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। माढाचा वाद सोडवण्यासाठी रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह निंबाळकरांशी फडणवीसांनी सागर बंगल्यावर चर्चा केली। त्यानंतर माढा मतदारसंघात महायुतीचं काम करण्याचा शब्द रामराजे निंबाळकरांनी फडणवीस आणि अजित पवारांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे। माढा मतदारसंघातल्या पक्षांतर्गत वाद मिटवण्यासाठी उत्तमराव जानकरांनी फडणवीसांची भेट घेतली। जानकर हे विजयसिंह मोहितेंचे कट्टर विरोधक आहेत, तर विजयसिंह मोहिते पाटील हे रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीवर नाराज आहेत आणि अशात नाराजी दूर करायला स्वतः फडणवीसांनी पुढाकार घेतलाय। भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावरून फोन आल्याची माहिती मिळतेय। त्यामुळे आज सागर बंगल्यावर फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांची भेट होण्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची वाट धरली होती, मात्र आता इंदापूरमध्ये त्यांचीच कोंडी होताना दिसतेय। कल्याण लोकसभेतून श्रीकांत शिंदे यांना निवडून देण्यासाठी कामाला लागा असे आदेश मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिले। डोंबिवलीमध्ये भाजपच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक झाली। मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणं आणि श्रीकांत शिंदे यांची विजयाची हॅट्रिक करायला कामाला लागा असे आदेश यामध्ये दिले गेले। वर्ध्यातून राष्ट्रवादीकडून लढा अशी ऑफर शरद पवारांनी काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना दिली। अमर काळेंनी पवारांची मुंबईमध्ये भेट घेतली। वर्ध्याची जागा मवियामध्ये राष्ट्रवादीकडे आहे आणि ही जागा काँग्रेसला सोडावी या मागणीसाठी काळेंनी पवारांची भेट घेतली। यावर तुम्हीच राष्ट्रवादीकडून वर्ध्यामध्ये उभे राहा अशी ऑफर पवारांनी त्यांना दिली। शरद पवार लोकसभा निवडणूक लढणार का याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे, कारण लोकसभेची निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचं त्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं। आपण आजवर 14 निवडणुका लढवून जिंकल्या, तसंच यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचं 4 वर्षांपूर्वी जाहीर केलेलं होतं, मात्र कार्यकर्ते आग्रही असल्याचं ते म्हणाले।
सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून उद्योजक मिलिंद कांबळे यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे आणि या जागेसाठी भाजपकडून पद्मश्री पुरस्कार सन्मानित उद्योजक मिलिंद कांबळे यांना उमेदवारी मिळणं निश्चित असल्याचं झी24 तासला विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय। मिलिंद कांबळे हे डिक्की म्हणजेच दलित चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत। प्रकाश आंबेडकरांच्या पत्रानं मवियामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय। आंबेडकरांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना पत्र लिहून काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा द्यायची तयारी दर्शवली आहे। यासाठी काँग्रेसनं 7 उमेदवारांची नावं लवकरच जाहीर करण्याची मागणी केलेली आहे। तर ठाकरे गट आणि शरद पवार गटावर विश्वास नसल्याचं त्यांनी म्हटलंय। भाजपसोबत राहिलेल्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये असा खोचक टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांना लगावलाय। भाजपला कोणी मदत करत असेल तर आम्ही रोखू शकणार नाही असं राऊत म्हणाले होते आणि त्यावर आंबेडकरांनी अकोल्यामध्ये प्रतिक्रिया दिली। तसंच मवियामध्ये अजूनही जागा वाटपाचा तिढा कायम असल्याचंही त्यांनी सांगितलं। चंद्रपूरमधल्या राजेश बेले या तेली समाजाच्या नेत्यानं वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला। अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश झाला। एकीकडे वंचितची मवियाशी बोलणी सुरू असताना वंचित मात्र विविध जागांवर संभाव्य उमेदवारांना पक्षात प्रवेश देत आहे आणि त्यामुळे मवियामध्ये सारं आलबेल नसल्याचं दिसून येतं। महाविकास आघाडीचा जागा वाटप उद्या जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबईमध्ये जागा वाटपाची घोषणा होण्याची शक्यता आहे। मवियाचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलंय, त्यामुळे 2 दिवसांमध्ये जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी पक्षांतराच्या चर्चांना तुर्तास पूर्णविराम दिलाय। सध्या आपण आपल्या मुलांसोबत सुट्टीवर जाणार आहोत असं ट्विट त्यांनी केलंय। त्या पक्षांतर करून महायुतीकडून पूनम महाजन यांच्या उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं। नागपूरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांच्या घरी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे। नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण असावा, भाजपला कोण उमेदवार कडवी झुंज देऊ शकेल हे ठरवण्यासाठी ही बैठक आहे। शेतकऱ्यांना अराजक म्हणणाऱ्या आरएसएसचं हिंदुत्व मान्य नाही असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी यवतमाळमध्ये केलं। शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली अराजकता असा आरोप संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी केला होता आणि त्यावर असा भाडोत्री हिंदुत्व आपल्याला मान्य नसल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली। उमरखेडमध्ये जनसंवाद मेळाव्यामध्ये ते बोलत होते। पुण्यामधल्या वडगाव शेरीमध्ये महायुतीची समन्वय बैठक झाली, मात्र यामध्ये भाजप नेते जगदीश मुळेक गैरहजर होते। मुळेकांची पुणे लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार म्हणून चर्चा होती, मात्र ती मुरलीधर मोहोळ यांना देण्यात आली। त्यामुळे जगदीश मुळेक पक्षावर नाराज आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय। इलेक्टोरल बॉन्ड प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं भाजपला उघड केलं, त्यांचे कपडे काढले अशा शब्दांमध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदेंनी भाजपवर निशाणा साधला। सोलापूर लोकसभेसाठी प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिला तरी ठीक, नाही दिला तरी ठीक, आम्ही त्यांना पाठिंबा मागत नाही असे ते सोलापूरमध्ये म्हणाले। नवी मुंबईमध्ये मावळ लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक झाली। मावळमधला शिवसेना, ठाकरे गट आणि मवियाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली। यावेळी महाविकास आघाडीचे सर्व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते। उद्धव ठाकरेंनी 2 दिवसीय मराठवाडा दौऱ्यामध्ये संभाजीनगर मुक्कामी वेरूळमध्ये घृष्णेश्वर मंदिरामध्ये पूजा केली। नांदेडमधल्या सभेनंतर संजय राऊत, चंद्रकांत खैरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासोबत त्यांनी मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं। उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरच्या खुलताबादमधल्या भद्रा मारुती मंदिराला भेट दिली आणि तिथे त्यांनी पूजा अर्चा केली। भद्रा मारुती मंदिर मराठवाड्यातलं प्रसिद्ध मंदिर आहे, त्यामुळे चंद्रकांत खैरे यांनी आवर्जून उद्धव ठाकरे यांना या मंदिरामध्ये नेलं। उद्धव ठाकरे काल संभाजीनगरमध्ये मुक्कामी होते, तर आज सकाळी ते बुलढाण्याला रवाना होत आहेत। जळगाव लोकसभा निवडणुकीमध्ये 20 मराठा उमेदवार मैदानामध्ये उतरवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यासाठी 40 गावांमध्ये सकल मराठा समाजाची बैठक झाली। यामध्ये कोर कमिटीची स्थापना करण्यात आली। तर निवडणुकीचं आर्थिक नियोजन दानशूर मराठा व्यक्तींकडून घेण्यात येणार आहे आणि याकरता सढळ हातांनी मदतीचं आवाहन करण्यात आलं आहे।
मुंबई महानगरपालिका आयुक्त पदासाठी राज्य सरकारनं भूषण गगराणी, अनिल डिग्गीकर आणि संजय मुखर्जी यांची शिफारस निवडणूक आयोगाला केली आहे। राज्य सरकारनं आज 10 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या। यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे। पुण्यामध्ये भाजप मुद्दाम कमळ चिन्हाचं वॉल पेंटिंग करून आचारसंहितेचा भंग करत असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। आमदार रवींद्र धंगेकर आणि काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे। तसंच कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी दालनाबाहेर काँग्रेसचं चिन्ह लावण्याचा इशारा त्यांनी दिलाय। नाशिकच्या मालेगावमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली। आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करण्यासाठी तालुक्यामध्ये 6 भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत। विविध ठिकाणी वाहनांची तपासणी केली जाणार आहे। नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी धुळे, मालेगाव आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातल्या निवडणूक पूर्व कामांचा आढावा घेतला। संवेदनशील मतदान केंद्रांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी मालेगावातल्या काही केंद्रांना भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली। तर मतदानाचा टक्का वाढवायला ब्रँड अँबॅसेडर नेमण्याच्या सूचना त्यांनी केल्यात। कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोग आता सज्ज झाले। कल्याण मतदारसंघामध्ये 20,18,958 मतदार आहेत। निवडणुकीच्या सगळ्या कामांसाठी 13,000 कर्मचारी या मतदारसंघामध्ये तैनात असणार आहेत। प्रत्येकानं आदर्श आचारसंहितेचं पालन करायचं आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांनी केलंय। वर्ध्याच्या अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली। त्यामुळे सेलू, सिंदी, मेघे, पिंपरीसह इतर भागामध्ये उन्हाळी पिकांसह शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। सलग 25 मिनिटं लिंबाच्या आकाराच्या गारांचा पाऊस पडला। काही काळ इथला वीज पुरवठा देखील खंडित झाला। गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला। हवामान विभागानं विदर्भामध्ये 3 दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती आणि त्यानुसार संध्याकाळी सडक-अर्जुनी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारा बरसल्या। त्याचा फटका गहू पिकासह भाजीपाला पिकांना सुद्धा बसणार आहे। चंद्रपूरमध्ये अचानक वातावरण बदल झाला। कोरपना तालुक्यामध्ये पावसासह गारपीट झाली। हवामान विभागानं 2 दिवस जिल्ह्यामध्ये वातावरण बदलाचे संकेत दिले। गडचांदूर भागामध्ये जोरदार पाऊस बरसला। यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गारा पडल्या। त्यामुळे रब्बी हंगामातल्या गहू, मिरची या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। चंद्रपूर शहरामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली। अचानक दुपारी वातावरणामध्ये बदल होत सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली। विदर्भाच्या काही भागामध्ये 2 दिवस पावसाच्या हजेरीचा अंदाज होता आणि त्यानुसार अचानक झालेल्या वातावरण बदलानं नागरिकांची पुरती धावपळ झाली। ठाण्याच्या शहापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अखेर पैसे जमा झालेत। इथल्या शेतकऱ्यांना 2-2.5 महिने उलटून सुद्धा धानाचा मोबदला मिळाला नव्हता आणि त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आदिवासी विकास महामंडळ कार्यालयावर मोर्चा काढला होता। त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत। ठाण्याच्या शहापूर तालुक्यामध्ये रात्री बिबट्या रस्त्यावर मुक्तपणे संचार करताना आढळला। किन्हवली परिसरामधल्या खरांगण इथली ही घटना आहे। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि याची माहिती मिळताच शहापूर वन विभागानं परिसरात नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर नगर परिषदेच्या कंत्राटी कामगारांचं उपोषण सुरू आहे। किमान वेतन मिळावं ही त्यांची मागणी आणि कंत्राटी कामगारांच्या पैशांवर ठेकेदार आणि अधिकारी डल्ला मारत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। खून केलेल्या आरोपीला अटक करून फाशी द्यायच्या मागणीसाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। राजेश कोल्हाड यांचा आखाडा बाळापूर इथं कृषी पर्यवेक्षक कार्यालयामध्ये भर दिवसा खून झालेला। मात्र 5 दिवसानंतर हे आरोपी फरार आहेत। त्यामुळे मृताच्या संतप्त नातेवाईकांनी मोर्चा काढला। बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गावर 1 जुलैला झालेल्या अपघातातील पीडित कुटुंबाचं आंदोलन स्थगित झालंय। वर्ध्यातल्या पीडित कुटुंबाचं 104 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू होतं। मात्र या दिवसामध्ये अधिकारी आणि लोकप्रतिनिधींपैकी एकानंही उपोषणस्थळी भेट दिली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। वाशीमध्ये भूमिपुत्र शेतकरी संघटनेनं अन्नत्याग आंदोलन केलं। आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 19 मार्च हा सहवेदना दिवस म्हणून पाळण्यात येतो। करपे कुटुंबानं वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमामध्ये शेती वीज बिलावरून आत्महत्या केली होती आणि तेव्हापासून शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरू झालं।
यवतमाळ जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं। 19 मार्च 1986 रोजी यवतमाळच्या चिलगव्हाण इथले शेतकरी साहेबराव करपे यांनी नापिकीला आणि कर्जबाजारीपणाला मुळे कुटुंबियांसह सामूहिक आत्महत्या केली होती आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जिल्ह्यातील अनेक भागामध्ये हे आंदोलन करण्यात आलं। लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झालाय। इथल्या मुसलेवाडी, पानगाव आणि आसरावाडी या गावामध्ये मुंबईतील मातोश्री प्रतिष्ठान आणि लातूर मनसेकडून पाणी पुरवठा करण्यात आला। ज्या ग्रामपंचायतींचा ठराव मिळालाय अशा राज्यातल्या सर्व गावांना पाणी पुरवण्याचा निर्धार मातोश्री प्रतिष्ठानने केला आहे। वाशिम नगर परिषद संकुलातील थकबाकी असलेल्या 25हून जास्त दुकान गाळ्यांवर नगर परिषदेनं कारवाई केली। गाळाधारकांनी सुरुवातीची अग्रिम रक्कम भरल्यानंतर पुढली रक्कम भरलीच नव्हती। नोटीस देऊनही गाळे मालकांनी थकबाकी भरली नसल्यानं अखेर नगर परिषदेनं हे गाळे सील केले।